नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय, लांडेवाडी भोसरी, पुणे 39 या शाळेचे संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब, तसेच संचालिका श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करत आहोत. प्रथम मी संस्थेच्या व शाळेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरणी व कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती सांगतो. भारत देशातील व ओरिसा राज्यातील कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीदास बोस असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीदास व आईचे नाव प्रभावती देवी असे आहे. या दाम्पत्यास 14 मुले झाली होती. 6 मुली व 8 मुले. यामध्ये सुभाषचंद्र बाबू यांचा हे 6वे अपत्य व 5वे पुत्र होते. सुभाषचंद्र हे या दाम्पत्याचे शेंडेफळ असल्याने खूपच लाडके होते. सुभाषचंद्र सर्व भावापैकी त्यांना दुसरे बंधू शरदचंद्र अधिक प्रिय होते. वडील जानकीदास बोस हे कटक येथील एक नामवंत वकील होते, तर आई प्रभावती देवी कुशल गृहिणी होत्या. वडिलाकडून सुभाषचंद्र बाबूंना पारतंत्र्याबद्दल तिरस्कार, स्वतंत्र विचार सामर्थ्य, कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वाभिमान या उपजत गुणाचा वारसा लाभला होता. इमिली सेंकेल नावाच्या ऑस्ट्रियन मुलीशी बागास्ताईन येथे सुभाषचंद्र बाबूंचा विवाह 26 डिसेंबर 1937 मध्ये गुप्तपणे झाला. एमिली सेंकेल ही सुभाष बाबूंची सचिव होती व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती. नंतर हिंदू धर्म पद्धतीने फेब्रुवारी 1942 ला नेताजी व एमिली सेंकेल यांचा रीतसर विवाह झाला. त्यांना अनिता बोस नावाची सुंदर कन्या झाली. तिचा जन्म 21 नोव्हेंबर 1942 मध्ये व्हिएन्ना येथे झाला. सुभाषचंद्रांना शालेय शिक्षणासाठी प्रथम बॅप्टिस्ट मिशनच्या इंग्रजी माध्यमिक शाळेत घातले, परंतु तेथे होणारा वारंवार भारतीयांचा तिरस्कार व इंग्रजीचा पुरस्कार हे न आवडल्याने सुभाषचंद्र बाबूंनी ती शाळा सोडली. नंतर त्यांनी अरेवनशा कॉलेजिएट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांना वेणी माधवदास हे गुरुजी भेटले. त्यांनी सुभाषचंद्र बाबूंच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम तसेच देशभक्ती जागृत केली. स्वामी विवेकानंदांचे सुभाषचंद्र बोस हे शिष्य नंतर बनले. सन 1913 मध्ये कोलकाता विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा 2ऱ्या क्रमांकाने तर इंटरमिजिएटची परीक्षा प्रथम क्रमांकाने पास झाले. BA ला तत्वज्ञानात प्रथम श्रेणी तर MA ला मानसशास्त्राची पदवी प्राप्त केली. वडिलांच्या इच्छेसाठी इंग्लंडला जाऊन
ICAची परीक्षा उत्तीर्ण झाले व स्वतःच्या इच्छेसाठी कोलकाता विद्यापीठाचे पदवीधर झाले. सन 1921 मध्ये ते भारतात आले. ICA म्हणजेच भारतीय नागरिक सेवा झाल्यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये अनेक नोकऱ्या चालून आल्या, परंतु त्या त्यांनी नाकारल्या. परकीय म्हणजेच इंग्रजांची गुलामगिरी करणार नाही व परकीय सत्तेचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही या तत्वासाठी त्यांनी कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरनदास यांना आपले स्वातंत्र्य लढ्याचे गुरु मानले. रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार 20 जुलै 1921 मध्ये मुंबईत मणिभवन वास्तूत सुभाष बाबू महात्मा गांधीजींना सर्वप्रथम भेटले. गांधीजींच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या छत्राखाली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. असहकार आंदोलनाचे नेतृत्व दासबाबू बंगालमध्ये करीत होते. सुभाषबाबूही या आंदोलनात सहभागी झाले. 26 जानेवारी 1921 या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबूंनी तिरंगा ध्वज फडकावत एका मोर्चाचे नेतृत्व केले. सन 1921 मध्ये इंग्लंडच्या राजपुत्राच्या स्वागत समारंभावर बहिष्कार घातल्याने सुभाषबाबूंना 6 महिन्याचा कारावास भोगावा लागला. त्यांनी सुभाषबाबूंना कैद करून अलीपूर, बेहरामपूर, कोलकाता येथे कारागृहात ठेवले. कोणताही खटला न चालवता तेथून म्यानमारला मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली गेली व बंदिस्त करून ठेवले. सन 1939 साली दुसरे महायुद्ध भडकले. सुभाषचंद्रांना पुन्हा तुरुंगवास झाला. याआधी 11 वेळा त्यांना कारावास घडला होताच, पण आता सुटका होणे कठीण वाटू लागले. सन 1940ला त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत बंदिस्त करून ठेवले. पण 16 जानेवारी 1941ला एका पठाणी मौलवीच्या वेशभूषेत मोहम्मद झियाउद्दीन असे नाव धारण करून सुभाषचंद्र बोस इंग्रज पोलिसांची नजर चुकवून घरातून निसटले व गोमोह ते पेशावर, पेशावर ते काबूल, काबूल ते मॉस्को, मॉस्को ते समरकंद मार्गे ते जर्मनीची राजधानी बर्लिनला 2 महिन्यांनी पोचले. 21 ऑक्टोबर 1942 रोजी सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांचे सेनापतिपद नेताजीकडे दिले. 29 मार्च 1942ला ते जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले, पण हिटलर यांनी सुभाषचंद्र बाबूंना कोणतेही सहकार्य करण्याचे वचन दिले नाही. हिटलर यांनी माइन काम्फ या त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकात भारत व भारतीयाविषयी अनुद्गार काढले. सुभाषबाबूंनी आपली नाराजगी ताबडतोब हिटलरला कळवली. त्यानंतर हिटलर यांनी आपल्या कृत्याबद्दल जाहीर माफी मागितली व आपल्या आत्मचरित्रातून पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले. तेथून सुभाषबाबू जपानला गेले. तेथे जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजे यांनी सुभाषबाबूंना सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन केले. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी हुकूमत ए आझाद हिंद म्हणजे स्वाधीन भारताचे अंतरिम सरकारची स्थापना केली. नेताजी स्वतःच या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. या सरकारला जगभरातील 9 देशांनी मान्यता दिली. नेताजी स्वतः आझाद हिंद फौजेचे सरसेनापती होते. यात जपानमधील भारतीय युद्धबंदकांना भरती केले. अनेक लोकांना भाषणाद्वारे आझाद हिंद सेनेत दाखल होण्यासाठी आवाहन केले.
आझाद हिंद सेनेत स्त्रियांसाठी झाशी की राणी रेजिमेंट बनवली गेली. लक्ष्मी एस स्वामीनाथन उर्फ लक्ष्मी सहगल 24 ऑक्टोबर 1914 ते 23 जुलै 2012 हा त्यांचा कालावधी. यांना आपल्या राणी रेजिमेंटमध्ये घेतले. लक्ष्मी सहगल या पेशाने डॉक्टर होत्या. 1943 साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन या नावाने ओळखल्या जातात. झाशी की राणी या रेजिमेंटमध्ये सुरुवातीला 185 स्त्रिया होत्या. या संख्येवरून 2000 वर स्त्री सैनिकाची संख्या झाली होती. या सेनेने नेताजींना अंदमान व निकोबार ही बेटे जिंकण्यासाठी खूप मदत केली होती. नेताजींना सुखरूप बाहेर पडण्यासाठी मदतही केली व नंतर त्या ब्रिटिश सरकारला शरण गेल्या. आझाद हिंद सेनेत गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या. जपानच्या लष्कराच्या मदतीने आझाद हिंद सेनेने भारतावर आक्रमण करून अंदमान व निकोबार ही बेटे जिंकली. या बेटाचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शहीद व स्वराज्य असे नामकरण केले. आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारत भूमीवर प्रवेश केला व माउडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकवला. नंतर इम्फाळ व कोहिमावर स्वारी केली. मात्र आझाद हिंद सेनेला इंग्रजांपुढे विजय मिळाला नाही. चलो दिल्ली या मंत्राची आझाद हिंद सेनेने घोषणा केली व देशाबाहेरून देशाच्या मदतीसाठी आझाद हिंद सेना सज्ज ठेवली. आझाद हिंद सेनेचे पायदळ हे सुमारे 43,000 एवढे होते आणि और कुर्बानी हे ब्रीदवाक्य होते. आझाद हिंद सेनेने ॲडमिन बॉक्सची लढाई, इम्फाळची लढाई, कोहिमाची लढाई, पोकोकूची लढाई, कुशल महाले यासोबत लढाई केली होती. नेताजी सुभाषचंद्र बाबूंनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे भारतीय जनतेला आव्हान केले. या प्रसंगी एका वृद्ध बाईने आपल्या वीर मरण पावलेल्या मुलाची सोन्याची फ्रेम नेताजींना दिली. नेताजी हे सुभाषबाबूंचे टोपण नाव होते. 6 जुलै 1944च्या भाषणात नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. युद्धासाठी गांधीजींचा आशीर्वाद नेताजींनी मागितला. सुभाषबाबूंनी नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले होते. स्वराज्य या पत्राच्या संपादकाचे काम पाहिले. कोलकाता महानगरपालिकेत कार्यकारी अधिकारी व 1930 साली कोलकात्याचे महापौर ही पदे सुभाषबाबूंनी भूषवली. या काळात त्यांनी इंग्रजीतील बोर्ड बदलून हिंदी बोर्ड लावले. 1933 ते 1936 या काळात ते युरोपमध्ये होते. या काळात त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी यांची भेट घेऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन घेतले. कमला नेहरूंचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले तेव्हा सुभाषबाबूंनी पंडित नेहरूंचे सांत्वन केले. विठ्ठलभाई पटेल हे सुभाषबाबूंचे मित्र होते. त्यांच्यात पटेल बोस जाहीरनामा झाला. त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर टीका केली. मृत्यूनंतर विठ्ठलभाई पटेल यांनी आपले मृत्यूपत्र बनवून करोडोची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. नंतर ही संपत्ती सरदार वल्लभभाई पटेलांना कोर्टाकडून मिळाली. ही सर्व संपत्ती गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला सरदार वल्लभभाई पटेल यांनी भेट दिली. सन 1938च्या हरिपुरा येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते 51वे अध्यक्षपद
त्यांनी भूषवले. अध्यक्ष म्हणून गांधीजींनी त्यांची निवड केली. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे वैज्ञानिक विश्वेश्वरैया यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान परिषद भरवली. सन 1939 त्रिपुरा येथे काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निवडणुकीत 1580 मते पडली व 203 मतांनी ते निवडून आले. यावेळी सुभाषबाबू तापाने खूप आजारी होते. राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने पंडित नेहरूंच्या सोबत भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठेवून काम करावे असे त्यांनी ठरले. त्यातून ते 1938 व 1939 असे 2 वेळेला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले. गांधीजी व इंग्रज सरकारमध्ये झालेल्या तहानुसार सुभाषबाबूसह अनेक नेत्यांना इंग्रजांनी तुरुंगातून सोडले, परंतु भगतसिंग व त्याच्या साथीदारांना सोडले नाही व नंतर फाशी दिली. भगतसिंग व त्यांच्या साथीदारांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले. गांधीजी सुभाषबाबूवर नाराज झाले व पक्षश्रेष्ठीचा रोष, काँग्रेसमधील मुत्सद्द्यांचे अंतर्गत डावपेच यांना तोंड देणे नको. त्याचवेळी नेहरू तटस्थ राहिले म्हणून त्यांनी 29 एप्रिल 1939 रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व 3 मे 1939 रोजी फॉरवर्ड ब्लॉक म्हणजेच पुरोगामी दलाची स्थापना केली. त्याला 1940ला स्वतंत्र पक्षाची मान्यता मिळाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुभाषबाबू एक अग्रेसर नेते होते. 22 जुलै 1940 रोजी मुंबईत येथे सुभाषबाबू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. दोघात देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली. इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ सुभाषबाबूंनी लिहिला. सरकारच्या ऐनवेळी हातावर तुरी देऊन निसटण्याचा त्यांचा हात कोणीही धरू शकत नसे. आझाद हिंद सेना त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात गाजवली. ब्रिटिशांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. पुढे प्रत्येक लढ्याला ते तयार झाले व त्यात यशस्वी झाले. सुभाषबाबूंची जय हिंद ही गर्जना भारताच्या कानाकोपऱ्यात आजही राष्ट्रीय नारा बनला आहे. आझाद हिंद सेनेच्या या नेत्यावर 18 ऑगस्ट 1945 रोजी आझाद हिंद सेनेला रशियाकडून मदत मागण्यासाठी मांचुरियाच्या मार्गाने जपानला जात असताना ते होको तैवान येथे नीतीने त्यांच्यावर काळजीत घेतले व त्यांचे टैपेई विमानतळाजवळच निधन झाल्याचे मानण्यात येते. 23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या दोमेई वृत्तसंस्थेने जगाला कळवले की 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजीचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले. सुभाषबाबूंना वाचवण्याचा प्रयत्न त्यांचे विमानातील सहकारी कर्नल हबीबुर रहमान यांनी केला होता. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी 1956 व 1977 मध्ये आयोगाची स्थापना केली, कारण सुभाषबाबूंचा मृत्यू झाला यावर कुणाचाही विश्वास नव्हता. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष काढला की नेताजीचे निधन विमान अपघातातच झाले. 1999 साली मनोज कुमार मुखर्जी चा तिसरा आयोग नेमला. 2005 साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की 1945 साली कोणतेच विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झालेले नाही. 2015 साली याबाबत फायली लोकांना बघण्यासाठी भारत सरकारने खुल्या केल्या. त्याचे स्मारक पोर्ट ब्लेअर येथे आहे. 1952 मध्ये भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आली, पण सुप्रीम कोर्टाच्या नेताजीच्या मृत्यूचा कोणताही पुरावा नसल्यामुळे मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे
असे सांगून नंतर हा पुरस्कार परत घेण्यात आला. नेताजींच्या जीवनावर विश्वास पाटील लिखित महानायक, रमेश मुधोळकर लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी गरुड झेप, जय हिंद आझाद हिंद लिखित वि.स. वाळिंबे यांनी चरित्रपुस्तके लिहिली होती. 1945 नंतर एमिला सेंकेल ही सुभाषबाबूंची पत्नी 1995 पर्यंत म्हणजेच 50 वर्षे जिवंत होती. एमिली बोस व सुभाषबाबूंची पत्नी एमिली यांनी जून 1993 रोजी तिचे पुतणे व शरदचंद्र बोसांचे पुत्र शिशिर बोस यांच्या स्वाधीन केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी 1994 साली ही पत्रे ग्रंथ रूपाने प्रसिद्ध केली. भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पोस्टाची तिकिटे, नाणी काढून गौरव केला. काही शहरांना, रस्त्यांना, विमानतळांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नावे दिली. अशा या थोर महापुरुषाच्या चरणी व कार्यास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. जय हिंद.